आजकाल सोशल मीडियाचा वापर किती वाढलाय हे सांगण्याची गरज नाहीये. पण तुमचा मुलगा किंवा अल्पवयीन मुलगी इंस्टाग्रामवर काय करते, कोणाशी बोलते यावर तुमचं लक्ष आहे का? नसेल तर नाशिकची ही हादरवून टाकणारी बातमी तुम्ही नक्की ऐकली पाहिजे. इंस्टाग्रामवरील प्रेमासाठी एका तरुणाने कोलकाताहून थेट नाशिक गाठलंय. पण या प्रेमाच्या नावाखाली जो भयानक खेळ सुरू होता, तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. काय घडलंय नेमकं पाहूयात. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. ही घटना आहे नाशिकमधील. इंस्टाग्रामवर अवघ्या 3 महिन्यांपूर्वी नाशिकमधील एका सामान्य कुटुंबातील अल्पवयीन मुलीची ओळख पश्चिम बंगालमधील एका मुलाशी झाली. त्याचं नाव सायना सुकांत घोष. दिवसामागून दिवस गेले आणि या दोघांची मैत्री वाढत गेली. बघता बघता या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये हजारो किलोमीटरचं अंतर होतं, पण सोशल मीडियामुळे ते सतत संपर्कात होते. पण या 3 महिन्यांच्या ओळखीचा फायदा घेत या मुलाने एक अत्यंत भयानक डाव रचला. पोलिसांच्या माहितीनुसार सायना घोष याने या मुलीचा विश्वास संपादन करून तिला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास भाग पडलं. नुसतं एवढंच नाही, तर तिला वेगवेगळ्या आमिषांनी फूस लावून पळवून नेण्याचा कट त्याने रचला. 16 मे रोजी हा सायना घोष तिला घेऊन जाण्यासाठी कोलकाताहून थेट नाशिकमध्ये आला. त्याने मुलीला रेल्वेने इटारसीला येण्यास सांगितलं. त्याच्या सांगण्यावरून या अल्पवयीन मुलीने अचानक घर सोडलं. मुलगी घरात न दिसल्याने कुटुंबीय घाबरलं आणि त्यांनी तिचा शोध सुरू केला. सुदैवाने ती नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात त्यांना भेटली. कुटुंबियांनी तिला घरी आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा या इंस्टाग्रामच्या प्रेमाचं बिंग फुटलं. मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीय आणि पोलिसांनी थेट रेल्वे स्टेशन गाठलं. मुलीला न्यायला आलेल्या सायना घोष याला बेड्या ठोकल्या. अंबड MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्याला 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती सायनाला होती, हे स्वतः मुलीनेच पोलिसांना सांगितलं. या घटनेमुळे सर्वच पालकांनी एक मोठा धोक्याचा इशारा मिळाला आहे. आपली मुलं इंटरनेटवर कोणाशी मैत्री करतात, कोणाला आपले फोटो शेअर करतात, यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आज नितांत गरज आहे. वेळीच या मुलीच्या कुटुंबियांनी तिला शोधलं म्हणून मोठा अनर्थ टळला. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.